दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे हा म्हणता सरली. 10वी नंतरनं आईवडिलांचा हात सोडून माझ्या आयुष्याचा सुरू झालेला एकट्याचा प्रवास आज 7 समुद्रापार पोहोचला. आधी गाव, मग महाराष्ट्र, मग देश आणि आता विदेशातही भटकंती सुरू झाली. पण हे सगळं इतक्या सहज झाले का? तर त्यासाठी तुम्हाला माझ्या भूतकाळात जावं लागेल. लोन काढून घेतलेलं शिक्षण, आईवडिलांनी पाहिलेली मोठी स्वप्न, ती पूर्ण करण्यासाठी गाव ते शहर असं ट्रान्सफॉर्मेशन, IT क्षेत्रातील नोकरी, लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, यूट्यूबचा प्रवास आणि शेवटी सोडलेला जॉब. खरंच आयुष्यातील सर्वात मोठं ॲडव्हेंचर म्हणजे आपल्या स्वप्नातील आयुष्य जगायला मिळणं. आत्ता मी हे जगत असलेलं आयुष्य, माझं पॅशन, हे सगळं एकेकाळी माझ्या कल्पनेच्या आणि कुवतीच्या पलीकडचं होतं. म्हणजे बघा ना, सहज गंमत म्हणून हातात धरलेल्या कॅमेराने आज मला महाराष्ट्राच्या मनामनात स्थान दिलं. जीवनचा JKV बनला आणि त्याला तुम्ही एक ब्रँड म्हणून नावारूपास आणलं. खरंच मी कधी विचारही केला नव्हता की इतक्या अपयशांचे क्षण, निराशेच्या लाटा, रात्रंदिवस केलेले कष्ट आणि या क्षेत्रातील अनसर्टनिटीचे सावटच मला 100 हत्तींचं बळ देणारं होतं. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला. पण त्याचसोबत आता वेळ आली आहे एक पाऊल पुढे टाकायची, तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची, माझ्या ट्रॅव्हल क्षेत्रातील अनुभवांचं गाठोडं सर्वांसाठी उघडं करण्याची. आणि म्हणूनच आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण करतोय एक नवा शुभारंभ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, एका विशेष व्हिडिओमध्ये. विशेष व्हिडिओ खरंच यासाठी की आयुष्यातली मी अजून एक मोठी अनाउन्समेंट आज करणार आहे आणि तीही एका खास ठिकाणावरून, अर्थातच मुळशीवरून. कुठून सुरू करायची? जिथून आपला प्रवास सुरू झालाय तिथून सुरुवात करू. अरे नको बाबा, लोकांना सगळा प्रवास माहिती आपला. आपण आता थेट अनाउन्समेंटच करूयात ना. फायनली मित्रांनो, मला तुम्हाला कळवायला आनंद होतोय की आपण सुरू केलेली आहे एक ट्रॅव्हल कंपनी. येस, JKVtravel.com ही आपली नवी कोरी ट्रॅव्हल कंपनी तुमच्या सेवेत हाजीर आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझा प्रवास पाहिलेला आहे. जवळपास पाठीमागच्या 8-10 वर्ष तुम्ही माझा हा कॉन्टेंट क्रिएशनचा, माझ्या आयुष्याचा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये हिचा रोलही पाहिलेला आहे की तिने मला कशी साथ दिली. आता वेळ आहे तिची स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्याची. कदाचित मला असं वाटतं की तिला सुद्धा या गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. सुरुवातीला थोडासा कॉन्फिडन्स कमी होता, पण आता पाठीमागच्या 6 ते 7 ट्रिप्स विथ JKV तिने मॅनेज केलेल्या आहेत. कॉन्फिडन्स आला मला. सो आता फुल फ्लेज मध्ये आतापर्यंत ट्रिप विथ JKV हा फक्त एक प्रयोग होता की ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो की नाही हे आपल्याला बघायचं होतं. प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकते की नाही हे बघायचं होतं आणि ते तिने लिहिलंय आपल्याला. आणि सर्व सूत्र ती हँडल करणं याचाच अर्थ तिची आयुष्यातली नवीन एंटरप्रेन्युअल जर्नी स्टार्ट झाली. माझ्या आयुष्यात ऍडव्हेंचरला तेव्हाच सुरुवात झाली जेव्हा मी जीवन सोबत लग्न केलं. जीवन हा माणूसच असा आहे ना की त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते. प्रत्येक गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्याच्यासाठी खूप मॅटर करतात. पण सोशल मीडिया हे जग असं झालंय ना आजकाल की तुम्ही म्हणजे
चुटकीस अशी प्रसिद्ध होऊ शकता, पैसे कमवू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. खूप इझी झाल्यात ह्या गोष्टी. पण प्रत्येक गोष्टीला एक हार्ड पाथ असतो आणि इझी पाथ असतो. पण त्यांनी जो हार्ड पाथ चूज केलाय की क्वालिटी कंटेंट बनवणं आणि तेच मेंटेन ठेवणं, त्याची स्वतःची काही प्रिन्सिपल आहेत आणि त्यांनी ती जपली आहेत. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट विचार करून करतो. आजपर्यंत तो कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला नाहीये, त्यांनी कुठल्या चुकीच्या गोष्टीचं प्रमोशन नाही केलंय. त्याच्या ह्या गोष्टींमुळे की त्यांनी कॉम्प्रोमाइज सुद्धा खूप केलेले आहेत गोष्टीमुळे, की फायनान्शियल गोष्टी सुद्धा आहेत की त्याला घर पण बघावं लागतं, त्याचं स्वतःचं पण म्हणजे खर्च, त्याचे जे पॅशन आहे ते पण तो सांभाळतो. आणि त्यांनी मध्ये मध्ये असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स पण घेतले होते की त्याच्याकडे टॅलेंट खूप आहे, तो खूप गोष्टी करू शकतो. बट त्याची एकट्याची जी तारांबळ उडतीये की हे पण त्याला घर पण बघायचंय, त्याला त्याचं पॅशन पण सांभाळायचंय, फायनान्शियली मध्ये मध्ये मोठे मोठे खर्च पण येत असतात, मेडिकलचे हे ते खर्च. त्याच्यामुळे त्याच्या एकट्यावरती सगळा भार पडून जातो आणि मला तो कमी करायचा आहे त्याचा भार. आणि त्याचं पॅशन सातत्याने त्याला कंटेंट देणं गरजेचं आहे आणि त्याचं स्वप्न त्याला जिवंत ठेवायचंय आणि मला त्याच्यात मदत करायची आहे त्याला ह्या गोष्टींमध्ये. आणि मला मार्ग मिळत नव्हता की मी त्याला कशी मदत करू या सगळ्या गोष्टींसाठी, पण मला आता तो मार्ग मिळालाय. माझ्या या प्रवासामध्ये किंवा माझ्या या निर्णयांमध्ये माझ्या घरच्यांचाच म्हणजे माझ्या आई वडिलांचा खूप महत्त्वाचा रोल आहे किंवा खूप महत्त्वाचा त्यांचा पाठिंबा आहे. कारण की त्यांच्या त्या पाठिंब्याशिवाय मी जॉब सोडण्याचा निर्णय पण नाही घेऊ शकत. मी आता ही जी काही नवीन कंपनी सुरू करण्याचा जो विचार केला आहे तोही खूप मोठा विचार आहे. कारण की आम्हाला कधीच आयुष्यात आमच्या घरात किंवा खानदानात कधी कोणी व्यवसाय नाही केलेला आहे. आता तीच गोष्ट त्यांच्याकडनं जरा थोडक्यात जाणून घेऊयात की त्यांना काय म्हणायचं ह्या माझ्या निर्णयावरती. आमच्या मुलाबद्दल मी पहिल्या शब्दात सांगते सार्थ अभिमान आहे. कारण त्यांना व्हिडिओ बनवताना इतर मुलांच्या गत की कुठलेही कॉन्टेंट घेऊन फालतूगिरी करून आई वडिलांची मान खाली जाईल असा कॉन्टेंट घेतला नाही. असा कॉन्टेंट घेतला की त्याच्यामुळं आमची आई वडिलांची मान अभिमानानं उंचावी असंच त्यानं काम केलं. त्याचा मला खूप अभिमान. कंपनीबद्दल जर बोलायचं झालं तर मला कंपनीबद्दल एवढा त्याची खात्री आहे की त्या कंपनीत सुद्धा तो पूर्ण झोकून देऊन काम करेल, चांगल्या प्रकारे काम करेल असा मला त्याचा आत्मविश्वास आहे. नोकरी आणि शेती याच्या पलीकडे काय कुणी उद्योगधंदा केलेला नाही, काय नाही. स्पर्धेच्या गावामध्ये ह्या कंपनीमध्ये भरपूर लोक आहेत आणि मोठमोठी लोक आहेत आणि मोठमोठी लोक असून त्यांच्याकडे भांडवल सुद्धा भरपूर आहे. परंतु आमच्या मुलाचा प्रॉब्लेम असा आहे की तो मध्यमवर्गीय आणि तो मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा आज जो व्यवसायात जातोय त्याच्यामुळं त्याचा आम्हाला अभिमान आहे. तर मी सर्व लोकांना एक विनंती करतोय की आज मध्यमवर्गीय मुलगा आज व्यवसायात पदार्पण करतोय तर त्याला तुम्ही सहकार्य करा, सगळ्यांनी साथ द्या, सगळ्यांनी आशीर्वाद द्या. त्याच्या तुमच्याकडे जी काय माहिती असेल तर ती त्याला मार्गदर्शन करत राहा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. सगळ्यात पहिले तर मला तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद बोलायचे की मी आज हा जो काही निर्णय घेऊ शकलोय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. का तर लिटरली पाठीमागचे 10 वर्ष तुम्ही मला अविरतपणे सपोर्ट करत आलेलात आणि 6 लाखाचा परिवार हा आपण उभा करू शकलेलो आहे. खरंच मी तुमच्याशिवाय नथिंग आहे. तुम्ही जे काय आजपर्यंत मला दिलेलं आहे त्यासाठी मी खरंच ऋणी राहणार आहे आणि म्हणूनच मी ती एक जबाबदारी समजतो की तुम्हाला पण रिटर्नमध्ये जे काही मी देईन. खरं तर मला ह्या पाठीमागच्या सगळ्या गोंधळामुळे मला जास्त व्हिडिओज बनवता येत नव्हते, पण मला फ्युचरमध्ये जर आयुष्यभर मला व्हिडिओज बनवत तुम्हाला छान छान कॉन्टेंट दाखवायचा असेल तर ही घडी बसवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचसाठी हा केला होता प्रयत्न. पाठीमागची 2 वर्ष मी ह्याच प्रोसेसमध्ये होतो की काहीतरी छान तुमच्यापर्यंत मला घेऊन यायचं होतं. म्हणजे फक्त ट्रॅव्हल कंपनी सुरू करणं इतकं अवघड गोष्ट नाहीये, हे 10-15 दिवसांची गोष्ट आहे. अलीकडे वेबसाईट्स पण लगेच बनतात. पण जी वेबसाईट आपण बनवलेली आहे त्या वेबसाईटच्या मध्ये खूप गोष्टी आपण आणलेल्या आहेत. एक एंड टू एंड सोल्युशन आहे. ट्रॅव्हल करण्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात. फ्लाईट्स लागतात, कॅब्स लागतात, हॉटेल लागतात आणि ट्रॅव्हल पॅकेज लागतं, व्हिसा लागतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी द्यायच्या असतील तर एक ते गोष्ट मला बनवणं गरजेचं होतं, ती म्हणजे वेबसाईट आपली. आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही एकदा नक्की जा, व्हिजिट करा. आपली वेबसाईट आहे बाय द वे,
कारण की तुम्हाला मी माझा परिवार मानतो आणि त्या परिवाराला आजपर्यंत मी त्याच उद्देशाने कॉन्टेंट पण देत आलेलो आहे आणि त्याच उद्देशाने चुकीच्या गोष्टी प्रमोट करण्यापासून सुद्धा स्वतःला रोखलेलं आहे. आता आपण जाणून घेऊयात JKV ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण तुम्हाला काय काय सर्व्हिसेस देणार आहोत. ज्यावेळी वेबसाईटवरती तुम्ही जाता त्यावेळी पहिल्यांदा फ्लाईट बुकिंगचं पोर्टल तुम्हाला दिसतं. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या स्वतःच्या वेबसाईटवरून आपण आता जगभरातल्या फ्लाईट्स बुक करू शकतो. ह्याचा एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे जगभरातल्या सगळ्या एअरलाईन्स आपल्या वेबसाईटवरती लिस्ट होत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आत्तापर्यंत जवळपास 100 ते 150 फ्लाईट्स आत्तापर्यंत बुक झालेल्या आहेत. कारण की ह्याच्या आधी वेबसाईट जी बनली ना आपली एक 4-5 महिने झालेली आहे. कारण की त्याचं टेस्टिंग चालू होतं, बीटा टेस्ट मोडमध्ये ती वेबसाईट होती आणि ज्यांनी बुकिंग केलं त्यांना चांगला डिस्काउंट, चांगले रेट्स मिळाल्या कारणानेच त्यांनी आपल्या वेबसाईटवरून बुक केलेली आहेत. आणि आपली जी बुकिंग प्रोसिजर आहे ती अगदी स्मूथ आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जे फ्लाईट सर्च केल्यानंतर जे रेट्स मिळत आहेत की नाही त्याच्यानंतर रेट्स काय वाढणार नाहीयेत. म्हणजे एक्स्ट्रा हिडन फीज नाहीयेत, एक्स्ट्रा कन्व्हिनियन्स फीज तुम्हाला लागणार नाहीयेत. तुम्हाला उलट कदाचित डिस्काउंट कुपन कोड्समुळे तुमची ती प्राइस अजून कम होण्याची शक्यता सुद्धा असू शकते. सो तुम्हाला काय करायचंय तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या दुसऱ्या वेबसाईट सोबत कंपॅरिझन करता त्यावेळी बुकिंगच्या वेळी म्हणजे ज्यावेळी तुम्ही पेमेंट करणार असाल त्यावेळी तुम्हाला ती प्राइस चेक करायची की आपल्या वेबसाईटवरती प्राइस किती आहे आणि त्यांच्या वेबसाईटवरती प्राइस किती आहे. कारण की बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरती सुरुवातीला खूप कमी रेट्स दाखवले जातात आणि नंतर ते वाढवले जातात पेमेंटच्या वेळी. आणि पेमेंटच्या वेळी गेल्यानंतर मग लोक फ्रस्ट्रेट झालेले असतात की एवढं त्यांनी प्रोसिजर केलेली असते. कारण की मध्ये त्यांचे भरपूर असतात स्किप्स, ॲड ऑन्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात, सीट सिलेक्शन असतं, ते तुम्हाला फोर्स केलं जातं की ते तुम्ही करा. आपल्या इकडे त्या गोष्टीचा फोर्स केला जाणार नाही. तुम्हाला जर सीट सिलेक्शन करायचे तर खाली एक ऑप्शन दिलेला असतो, त्याच्यात क्लिक करून तुम्ही सीट सिलेक्शन करू शकता. तुम्हाला फूड सिलेक्शन करायचे तेही तुम्ही सेपरेटली करू शकता. तुम्हाला मध्येच पॉपअप्स दिले जाणार नाही, तुम्हाला इरिटेट केलं जाणार नाही. सो विनंती एवढीच आहे की ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल, ज्यावेळी तुम्ही कुठली फ्लाईट बुक करणार असाल त्यावेळी किमान आपल्या या पोर्टलला व्हिजिट करा. काय माहित तुम्हाला त्याच्यातून चांगली डील मिळेल. त्यानंतर येतात हॉलिडेज, ज्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. जसे की ग्रुप टूर्स असतात जे आपण नेहमी करतो, ट्रिप विथ JKV. म्हणजे त्या ट्रिप्समध्ये मी असतो आणि तो एक प्रयोग होता हे तुम्हाला सांगितलंच. पण आता आपण काय करणार आहोत, रेग्युलर मंथली ग्रुप ट्रिप्स आपण लॉन्च करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी नसू शकणार आहे. कारण की ऑल टाइम सगळीकडे मला जाता येणार नाही सगळ्या ट्रिप्सला. आणि जर मी तिकडे सगळीकडे जात राहिलो तर आपला हा एक असा चांगला कॉन्टेंट जो तुम्हाला माझे पर्सनल वैयक्तिक एक्सपिरियन्सेस जे आहेत, जे मी व्लॉग मार्फत तुम्हाला दाखवत आलेलो आजपर्यंत, ते तुम्हाला मी शेअर करू शकणार. त्यामुळे मला सतत या ग्रुप ट्रिप्सला जॉईन करता येणार नाही. पण येस, काही एक्सक्लुझिव्ह ग्रुप ट्रिप्स असणार आहेत ज्या ट्रिप विथ JKV असणार या हॅशटॅगच्या अंतर्गत. माझ्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अशा ग्रुप ट्रिप्सला जॉईन करू शकता, जिथे आपले जे ट्रिप ऑर्गनायझर्स असतील किंवा ट्रिप मॅनेजर असतील, ट्रिप लीडर असतील, ते लोक तुम्हाला चांगल्या रीतीने सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि असेच आपण छान ट्रिप मॅनेजर्स आपण या ट्रिप्सला आपण देणार आहोत. त्याच्या पुढचे प्रकार असणार आहेत फॅमिली पॅकेजेस, हनीमून पॅकेजेस आणि कॉर्पोरेट्स. तर फॅमिली पॅकेजमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तुमची सेपरेट टूर कस्टमाइज करू शकता, जी की आम्ही अरेंज करून देऊ. आणि हनीमून पॅकेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल. आणि कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही ट्रिप्स एंड टू एंड जे असतात ना, म्हणजे जसं की तुम्हाला कुठल्याही तुमची स्वतःची जर कंपनी असेल, किती मोठी असू दे किती छोटी असू देत, आपण तुमच्या त्या टूर्स एंड टू एंड मॅनेज करून देऊ शकतो. विथ फ्लाईट बुकिंग असो, तुम्हाला तिथे गाला डिनर्स असो, तुमचे कॉन्फरन्सेस असो, तुमचे कुठले इव्हेंट असो, त्या सर्व गोष्टी आपल्या कंपनीच्या मार्फत तुम्हाला दिल्या जाणार आहेत. ज्याही लोक आतापर्यंत आपल्या फॅमिलीमध्ये आहेत जे वेगळे व्यवसाय करतायत, त्यांच्या व्यवसायांमध्ये अशा प्रकारच्या रिक्वायरमेंट्स नक्कीच असू शकतात की जे त्यांच्या कंपनीच्या एम्प्लॉईजना म्हणा किंवा त्यांच्या कस्टमर्सना म्हणा काही अशा प्रकारच्या टूर्स गिफ्ट केल्या जातात. तर त्याही आपण तुम्हाला
बेस्ट रेट्समध्ये मॅनेज करून देऊ शकतो. डेडिकेटेड पर्सन त्यावेळी तुम्हाला दिला जाऊ शकतो. सो त्यामुळे याही प्रकारामध्ये आपण आहोत. आणि आय थिंक मला असं वाटतंय की यानंतरनं सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे इंटरनॅशनल टूर्स. इंटरनॅशनल टूर्स सुद्धा आपण तुम्हाला मॅनेज करून देऊ शकतो. डोमेस्टिक तर नक्कीच आपण चांगल्या रीतीने करू शकतो. इंटरनॅशनलला सुद्धा आतापर्यंत आपल्या जवळपास 40 देशांमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आपण हेरून ठेवलेले आहेत. त्यामुळे काळजी नसावी. या कॉन्टेंट क्रिएशनच्या क्षेत्रात काम करताना बरीच चांगली आणि जवळची माणसं जोडली गेली. त्या आपल्या माणसांनी सुद्धा आपल्याला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रसाद आणि दीपिका म्हणजेच प्रसिका. आमच्याकडून जीवन प्रतिमा आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. पण आज खरं तर खूप छान वाटतंय, समाधान आहे आणि खरं तर अभिमान आहे जीवन तुझा. कारण की फक्त एक मराठी क्रिएटर म्हणून नाही तर आता एक मराठी उद्योजक म्हणून तू पाऊल पुढे ठेवलेस आणि jkvtravel.com या कंपनीद्वारे लोकांना, तुझ्या फॉलोअर्सना लाभ घ्यायला मिळणार आहे तुझ्या सर्व्हिसेसचा. जीवनला मी यूट्यूब नाही तर मी त्याला कॉलेजपासून ओळखते. आम्ही दोघं वर्गमित्र आहोत. मी त्याचा प्रवास बघितलेला आहे. खूप मेहनती मुलगा आहे. आता जॉब सोडून त्याने त्याचं यूट्यूबचं करिअर स्टार्ट केलेलं आणि आता हे नवीन बट आय एम रिअली व्हेरी हॅपी. मला तुझा खूप अभिमान आहे की तू हा नवीन प्रवास तुझा चालू केलेला आहे. त्यासाठी खरंच मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडून. आणि जे आम्हाला सपोर्ट करतात, जे प्रसिकाला फॉलो करतात, त्यांना खरंच मी विनंती करते की जसं तुम्ही आम्हाला सपोर्ट करता तसंच जीवनलाही सपोर्ट करा त्याच्या नवीन या प्रवासासाठी. आणि फक्त मित्र आहे म्हणून बोलणार नाही, तुम्ही कम्पेअर करून बघा. jkvtravel.com वर जे रेट आहेत आणि बाकीच्या साईट्स आहेत त्यांच्यावरचे जे रेट्स आहेत कम्पेअर करून बघा. तुम्हाला भाव नक्कीच कमी मिळेल. आणि मग JKV ट्रॅव्हलला एकदा ट्राय करून बघा. एवढंच बोलीन मी. साताराच्या गावातून एखादा मुलगा येतो, यूट्यूब सुरू करतो, जॉब सोडतो आणि आता हा नवीन व्यवसाय सुरू करतो. या व्यवसायाला तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मातीतला मराठी माणूस आहे हा. पूर्ण जगभरात याला पॉप्युलर करा, तुमच्या हातात आहे. जय शिवराय. हाय गाइस, आई एम अंकित भारिया. जीवन और मैं पिछले 1 साल से JKV ट्रैवल के बारे में बात कर रहे हैं और फाइनली दिस कंपनी इज़ लॉन्चिंग टुडे. आई एम रियली एक्साइटेड. आई होप यू गाइस ऑल्सो सपोर्ट हिम. सो विश हिम ऑल द बेस्ट for his company. Hi Jeevan and Pratima, best wishes for your new venture. I hope ये JKV Travels भी उतना ही सक्सेसफुल हो जितना कि आपके व्लॉग्स हैं. आप लोगों ने ऑलरेडी व्लॉग्स में इतना इंस्पायर किया है हमें. एंड जीवन भाई, छोटी सी जगह से आकर बॉम्बे तक का सफ़र, मैंने आपकी पूरी जर्नी देखी है एंड इट्स कमेंडेबल एंड इट्स माई ऑनर टू बी फ्रेंड्स विथ यू. सुपर्ब, इट वॉज अमेजिंग एंड ऑल द बेस्ट फॉर योर न्यू वेंचर. टेक केअर. नमस्कार, मी अमोल. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. आम्हा दोघांकडून जीवन आणि प्रतिमा यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, या नवीन प्रवासासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि जीवनदादाचा हा प्रवास आम्ही खूप जवळून पाहिलेला आहे. त्या सर्वासाठी तो खूप आधीपासून मेहनत घेतोय. त्याच्यामुळे या सर्व प्रवासामध्ये त्याला आमच्या शुभेच्छांची गरज पडणारच आहे. त्याच्यामुळे त्याला खूप खूप आणि खूप शुभेच्छा. आणि प्रतिमाची साथ असल्यामुळे आता हे काम खूप भारी होणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण, म्हणजे आम्ही एवढ्या वेळापासून त्याचा जो हा प्रवास बघतोय तो आता तुमच्या सगळ्यांसमोर लवकरच येणार आहे. त्यामुळे त्याला आमच्या दोघांकडून खूप शुभेच्छा. हॅलो जीवन, हॅलो JKV फॅमिली. जीवन, मी तुला खूप वर्षापासून ओळखतो आणि JKV ट्रॅव्हलसाठी तू किती मेहनत घेतली आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि आज तू हे JKV ट्रॅव्हल्स हे तुझं न्यू वेंचर लॉन्च करतो आहेस. फायनली दॅट डे हॅज कम. सो त्या वेंचरसाठी, या न्यू तुझ्या वेंचरसाठी रोहन आणि माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचे लाडके ट्रॅव्हल ब्लॉगर जीवनदादा कदम यांनी JKV ट्रॅव्हल नावाने एक व्यवसाय सुरू केला आहे. जीवनदादाला आणि वहिनींना नवीन व्यवसायासाठी स्पायसी केक फॅमिली करून खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, माझा हार्मोनल इम्बॅलन्स झालाय. म्हणजे मला राग आलाय, मला वाईट वाटतंय, मला आनंदही झालाय. आणि तुम्हाला माहिती आहे सगळं कशामुळे झालंय? एका बातमीमुळे. माझा मित्र जीवन कदम याचं एक नवीन वेंचर सुरू होतंय JKV ट्रॅव्हल्स नावाने. खूप भारी वाटतं ना जेव्हा आपला मित्र फक्त युट्यूबर राहत नाही तर तो एक एंटरप्रेन्योर बनतो. मित्र, तुला खूप खूप शुभेच्छा. खूप भारी वाटली ही बातमी ऐकून. आणि लवकरच आपण फिरायला जाऊ. भेटूया. जेव्हा कधी आपण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सगळ्यात पहिला मनात विचार येते की आपण कोणत्या ट्रॅव्हल कंपनीसोबत जायला पाहिजे आणि ज्या कंपनीसोबत आपण चाललो आहोत ते ट्रस्टेबल असणार का, आपला टूर एकदम व्यवस्थित होणार का, या गोष्टीचा आपण विचार करतो. आणि फायनली याच गोष्टीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून आपल्या सर्वांचे लाडके जीवनदा आणि प्रतिमाताई या दोघांनी मिळून एक ट्रॅव्हल कंपनी उभी केली आहे. सो आता जेव्हाही कधी आपल्याला बाहेर जायचं असला तर आपण डोळे झाकून या ट्रॅव्हल कंपनीवर विश्वास ठेवू शकतो.
सो विश यू ऑल द बेस्ट जीवनदा आणि प्रतिमाताई. येणाऱ्या काळामध्ये ही ट्रॅव्हल कंपनी खूप मोठी व्हावा आणि आमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट तुमच्या सोबत असणार आहे. विश यू ऑल द बेस्ट दा आणि ताई. JKV ट्रॅव्हल ही नवीन कंपनी सुरू होते, त्यासाठी अभिनंदन. आणि जीवन, प्रतिमा, तुम्हाला ट्रॅव्हल क्षेत्रात नवीन नवीन प्रयोगासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन, मी आहे रचना आणि मी आहे सनी, नोन ॲज द नवेंजल कपल, आणि मराठी युट्यूब ब्लॉगर्स आहोत. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स टू जीवन दादा आणि प्रतिमाताई, ज्यांना आपण JKV म्हणून ओळखतो. सो त्यांचं लवकरच न्यू व्हेंचर आणि न्यू जर्नी स्टार्ट होणार आहे. सो आम्ही खूप वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि छान असं आमचं रिलेशन झालं आहे. सो त्यांचा प्रवास, त्यांची जर्नी मध्ये आम्ही पाहिली आहे आणि त्याचा पण एक छोटा भाग आहोत. आणि येस, म्हणूनच आमच्याकडनं खूप खूप बेस्ट विशेस टू JKV अँड ऑफकोर्स प्रतिमाताई. JKV व्लॉग्स तर तुम्ही पाहिलेलेच आहेत, खूप सारं त्यांना प्रेम दिलेलं आहे. सो लवकरच ते घेऊन येत आहे JKV ट्रॅव्हल्स. सो खूप सारे त्याच्यात हॉलिडे पॅकेजेस, फ्लाईट बुक करू शकतात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रॉपर एक आयटनरी सुद्धा मिळेल आणि आम्ही सुद्धा त्याचा उपभोग घेतलेला आहे. अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. तुमची जी काही नेक्स्ट ट्रिप असेल ती नक्की तुम्ही प्लॅन करा थ्रू JKV ट्रॅव्हल्स. आणि परत एकदा मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस. ज्यावेळी कधी तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची असेल, ज्यावेळी तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी कुठली सर्व्हिस पाहिजे असेल, त्यावेळी नक्की लक्षात ठेवा JKV ट्रॅव्हल.